काल मुंबईमध्ये पुन्हा एकदा वेगाचा कहर बघायला मिळाला। काल रात्री 10:30 वाजता मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका स्कॉर्पिओचा अपघात झाला। ही स्कॉर्पिओ थेट जाऊन झाडावर आदळली। ही टक्कर इतकी भीषण होती की या टक्करमध्ये हे जे झाड आहे ते पूर्णतः उन्मळून पडलेलं आहे। या अपघाताच्या वेळी या स्कॉर्पिओमध्ये 3 जण प्रवास करत होते। हे तिन्ही जण गंभीर जखमी आहेत। या तिघांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आता विक्रोळी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। नेमकी ही टक्कर का झाली, या टक्करच्या वेळी, या अपघाताच्या वेळी या ड्रायव्हरचा तोल गेला का, नियंत्रण सुटलं का, की त्याने मद्यपान केलं होतं, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता विक्रोळी पोलीस करत आहेत। वारंवार मुदतवाढ देऊन देखील मुंबईमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे हायकोर्टाने अजूनही नवीन बांधकामास स्थगिती दिली आहे। गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हायकोर्टाने हा निर्णय दिला होता आणि त्याविरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीने फेरविचार याचिका दाखल केली होती। मात्र अजूनही अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट न लावत असल्यामुळे, त्याचबरोबर मुंबईमधल्या नवीन डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्यामुळे हायकोर्टाने नवीन बांधकामास स्थगिती दिली आहे। आज देखील मुंबईमध्ये 5800 मेट्रिक टन इतक्या कचऱ्याचे बेकायदेशीररित्या विल्हेवाट लावली जाते। स्वच्छ भारत अभियानामध्ये आपल्या शहराला अग्रस्थान मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या असल्या तरी देखील मुंबईकरांकडून मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे यावर्षी मुंबईची घसरगुंडी उडाली। गेल्या वर्षी 10व्या क्रमांकावर असलेली मुंबई यावर्षी मात्र 29व्या क्रमांकावर फेकली गेली। मुंबईकरांनी मुंबईलाच वोटिंग न केल्यामुळे हा सगळा प्रकार घडला असल्याचे पालिका वर्तुळामध्ये चर्चा आहे। तर जी शहरं सध्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आहेत त्यांची आणि मुंबईची तुलना करू नये असं देखील पालिका अधिकाऱ्यांचं मत आहे। आता एक अभिमानाची गोष्ट, मुंबईतील त्याचप्रमाणे जगातील पहिल्या लेडी स्पेशल ट्रेनला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत। 5 मे 1992ला मुंबईमध्ये पहिली लेडी स्पेशल लोकल ट्रेन धावली होती। त्यावेळी ती पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते चर्चगेट या दरम्यान धावली होती। त्यानंतर महिलांचा वाढता प्रतिसाद बघून हीच ट्रेन बोरिवलीवरून विरारपर्यंत धावण्यात आली होती। सध्या पश्चिम रेल्वेवर 8 लेडी स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या सुरू आहेत। त्याचबरोबर पश्चिम रेल्वेचे अनुकरण करत मध्य रेल्वेवर देखील अशा लेडी स्पेशल ट्रेन सुरू आहेत। फक्त मध्य रेल्वेच नाही तर जगभरामध्ये जितक्या काही रेल्वे आहेत त्यांवर देखील आता लेडी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत। तर या होत्या मुंबईतल्या बातम्या। यानंतर बातमी पुण्यात। देशातलं 13वं स्वच्छ शहर गेल्या 20 दिवसांपासून कचऱ्यात आहे, मात्र त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे पुण्यात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आणि महानगरपालिकेच्या मुख्यालयात कचरा टाकून आंदोलन केलं। नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या पायऱ्यांवर कचरा टाकला। शिवाय पालिकेला कचरा प्रश्नी जागी करण्यासाठी घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन केलं। तर राष्ट्रवादीनं हे आक्रमक होत आंदोलन पुणे महानगरपालिका परिसरात हे आंदोलन करण्यात आलं। पुण्यात कचरा कोंडी झालेली असताना नव्या प्रकल्पासाठी जागा मिळणं आता कठीण झालंय। कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारनं पिंपरी सांडस या गावातली 50 एकर जागा निश्चित केली आहे। येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी माहिती भाजपचे गटनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत या प्रकरणी एक बैठक पार पडली। यात सांडस परिसरातील 10 ग्रामपंचायतींनी आतापासूनच या प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली आहे। याआधीही वडू, तुळापूर आणि मोशी गावाजवळ जागा निश्चित करण्यात आली होती, मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर हा पर्याय बाद करण्यात आला। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या शेतीसाठी तरंगवाडी तलावातील पाणी चोरल्याचा आरोप केला जातोय। ज्या कॅनॉलमधून हे पाणी तलावात सोडलं जातं त्या कॅनॉलच्या शेजारी हर्षवर्धन पाटील यांची मोठी विहीर आणि शेती आहे। या विहिरीत तलावाचं पाणी चोरून सोडलं जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हर्षवर्धन पाटील यांनी या आरोपांचं खंडन केलं असून हा राजकीय डाव असल्याचं सांगितलंय। या तलावात पाणी सोडण्यात यावं यासाठी हर्षवर्धन पाटलांनी शेतकऱ्यांसह आंदोलन केलं होतं। मुंबईत नवीन बांधकामांवर असलेली बंदी उठवण्यास हायकोर्टाने नकार दिला। सध्याच्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मुंबई पालिकेची क्षमता नाही, त्यामुळे जोपर्यंत डम्पिंग ग्राउंडचा विषय निकाली निघत नाही तोपर्यंत नवीन कुठल्याही बांधकामाला परवानगी देऊ नये असे आदेश हायकोर्टाने दिले। त्यावर MCHIनं दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली।
सलमान खानच्या घरासमोरील शौचालयावरून मुंबईचे महापौर आणि पालिका अधिकारी आमने-सामने आलेत. सलमानचे वडील सलीम खान यांनी केवळ दुर्गंधीच्या शक्यतेने ही मुतारी अन्यत्र हलवण्याची सूचना मांडली होती. त्यानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका अधिकाऱ्यांना तसं पत्रही लिहिलं. पण मुतारीचा वापर होण्याआधीच केवळ दुर्गंधीच्या शक्यतेनं विरोध करणं योग्य नसल्याचं अधिकाऱ्यांनी कळवलंय. त्यामुळे आता सलमानच्या घरासमोर या शौचालयावरून महापौर आणि अधिकाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाचा निकाल मुंबई हायकोर्टानं कायम ठेवलाय. या प्रकरणी एकूण 12 जणांची जन्मठेप कायम ठेवण्यात आली आहे. यात पुरावे नष्ट करणाऱ्या 5 पोलिसांचा देखील समावेश आहे. तसंच सत्र न्यायालयानं निर्दोष सोडलेल्या इतर 7 जणांना उच्च न्यायालयानं 4 ते 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2002 मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये झालेल्या दंगलीच्या दरम्यान बिल्किस बानोवर बलात्कार करून तिच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आली होती. संपूर्ण मुंबईत बेकायदेशीरित्या करण्यात येणारी पशु पक्ष्यांची विक्री बंद करा असे आदेश हायकोर्टाने दिलेत. क्रॉफर्ड मार्केटमधील प्राण्यांचा बाजार बंद झाला असला तरी बंद दुकानाच्या आड हा बाजार खुलेआम सुरू असल्याचे पुरावे कोर्टासमोर आले. त्याशिवाय कुर्ला आणि बोरिवलीमध्ये असा बाजार चालत असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे केवळ क्रॉफर्ड मार्केटच नाही तर मुंबईत जिथं जिथं प्राण्यांचा बाजार चालतो तो बंद करण्यात यावा असे आदेश हायकोर्टाने दिलेत. या प्रकरणी मुंबई पालिकेनं उद्यापर्यंत अहवाल सादर करावा असे निर्देश कोर्टाने दिले. पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी या महाआघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलाय. पालिकेतील एकूण 78 जागांपैकी शेकापला 48, काँग्रेसला 18, राष्ट्रवादीला 12 जागा देण्यात आल्या. त्यामुळे आता पनवेल महानगरपालिकेत महाआघाडी, भाजप आणि शिवसेना असा तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे. व्यापाऱ्यांचा शहर अशी ओळख असलेल्या उल्हासनगरात व्यापाऱ्यांवर रस्त्यांवर येण्याची वेळ आली आहे. 2015 मध्ये झालेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामावेळी शेकडो व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांची जागा दिली. त्या बदल्यात दुकानांच्या वर बांधकाम करण्याची मुभा तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली होती. हिरेनंतर आलेले आयुक्त निंबाळकरांनी या बांधकामांना स्थगिती दिली, तर त्यांच्यानंतर आलेल्या सुधाकर शिंदे यांनी ही बांधकामं अनधिकृत ठरवत त्यावर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे दुकान चालवायचं कसं हा प्रश्न आता व्यापाऱ्यांपुढे उभा राहिला. अंबरनाथमधील 960 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. 5 ते 7 मे दरम्यान हा फेस्टिवल भरवण्यात आलाय. आज सकाळी दिंडी आणि शिवमंदिरात जलाभिषेक करून फेस्टिवलला सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळी स्वप्नील बांदोडकर, राहुल देशपांडे यांचं गायन होणार आहे. दुसऱ्या दिवशी रूपकुमार राठोड तर तिसऱ्या दिवशी सलीम सुलेमानचं सादरीकरण होईल. सोबतच कलादालनाच्या माध्यमातून देशविदेशातल्या ख्यातनाम चित्रकारांची चित्र इथं पाहता येणार आहे.